लोकशाही व्यवस्थेत निवडणुका म्हणजे उत्सव असतो. चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यम क्षेत्रातील पत्रकारांची भूमिका निवडणुकीच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण व समाजासाठी दिशादर्शक असते, असे प्रतिपादन अकोला महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुनील लहाने यांनी आज येथे केले. अकोला महानगरपालिका, श्री शिवाजी महाविद्यालय आणि अकोला श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनानिमित्त मतदार जनजागृती व पत्रकार कार्यशाळेचे आयोजन वसंत सभागृहात करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आशिष राऊत यांच्या अध्यक्षते झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर हर्षवर्धन पवार उपस्थित होते. शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. संघटनेचे माजी अध्यक्ष अजय डांगे, उपाध्यक्ष शरद पाचपोर, सचिव विशाल बोरे, प्रमोद गावंडे, डॉक्टर श्रीकांत उखडकर, गोपाल हागे, दीपक अवताडे, प्रवीण खेते, शिवम पाथरकर आदींनी अतिथींचे स्वागत केले. मतदान करणे ही मतदारांची मुख्य जबाबदारी. देशातील प्रत्येक नागरिकाने मतदान हे केलेच पाहिजे. त्यामुळे लोकशाही व्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. डॉक्टर हर्षवर्धन पवार यांनी लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांच्या भूमिकेवर सविस्तर मांडणी केली. नवमतावर विद्यार्थ्यांनी निवडणुकीतील मतदानाचे महत्त्व जाणून घेतले. मतदान जनजागृती अभियानाचे नोडल अधिकारी हरिश्चंद्र इटकर, प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत उखडकर यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. 6 जानेवारी हा आपण मराठी पत्रकारितेमधला पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानिमित्तानं आज या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य राऊत सर, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि नवतरुण मतदार बंधू आणि भगिनी, आपण फार सर्वजणच भाग्यवान आहोत. आज शिवाजी महाविद्यालयाच्या या हॉलमध्ये आपल्या सर्वांची भेट होतीये. ज्या शिवाजी महाविद्यालयाची स्थापना पंजाब देशमुखांच्या पुढाकारानं झालेली आहे, त्यांच्या कारकिर्दीत झालेली आहे, त्यांच्या हस्ते झालेली आहे. आपल्या विदर्भामध्ये या भागामध्ये अतिशय सामाजिक कार्यामध्ये, कृषीच्या विषयामध्ये असेल, पत्रकारितेमध्ये असेल, अत्युच्च कामगिरी करणारी व्यक्ती आपण जर म्हणू तर पंजाब देशमुखांचं आपल्याला नाव घेता येईल. ते केवळ राजकारणी नाही, समाजकारणी नाही, तर शेतकऱ्यांसाठी जागृत असणारे नेते होते. आणि त्यातूनही त्यांनी पत्रकारितेमध्ये प्रवेश केलेला. त्यांनी वर्तमानपत्र काढलेलं. आता मित्रांनी सांगितलं, अशा महान व्यक्तीच्या स्थापनेतून झालेल्या कॉलेजमध्ये आपण सगळेजण आज बसलेलो आहोत. मूळ विषय काय आहे? टप्पाटप्पांचा एक आहे या ग्रुपमध्ये, आणि दुसरा विषय आहे पत्रकारितेचा, आणि तिसरा विषय आहे नवतरुण मतदारांच्या जागृतीचा. सध्या महानगरपालिकेची निवडणूक उघडलेली आहे. 1917 मध्ये यापूर्वीची निवडणूक झाली होती, 2017 मध्ये झाली होती, आणि आता काही कालावधीमध्ये गॅप आहे, प्रशासकाचा कालावधी आहे. आपल्या लोकशाही मधल्या 3 टप्प्यामधला हा निम्न स्तर, म्हणजे आपण देश चालवण्यासाठी संसदेसाठी मतदान करतो, नंतर राज्याचा कारभार चालण्यासाठी विधानसभेसाठी मतदान करतो, आणि स्थानिक शासन चालण्यासाठी ग्रामपंचायती असतील, नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ग्रामीण भागात यासाठी आपण मतदान करत आहोत. परंतु आपण सर्वांना या बाबतीमध्ये नेहमी राजकारणाचं अट्रॅक्शन राहिलेलं आहे. अट्रॅक्शन कसं आहे? माझा नेता कोण आहे, माझा नगरसेवक कोण आहे, माझा जिल्हा परिषद सदस्य कोण आहे, माझा आमदार कोण आहे, माझा खासदार कोण आहे, देशाचा पंतप्रधान कोण आहे, राष्ट्रपती कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे, या सर्वांना आपण